सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता सतावेल. तुम्हाला त्यांच्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. प्रिय व्यक्तीवरती तुम्ही आज रागवू शकता. कुटुंबातील सदस्यांचं तुम्हाला सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. काम करणाऱ्या लोकांना सहकार्यांची मदत मिळेल. व्यवसायामध्ये मोठी डील फायनल झाल्यानं तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. तुम्हाला चांगला आर्थिक लाभ त्या डीलमध्ये होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचे शत्रू नोकरी आणि व्यवसायामध्ये अडथळे निर्माण करतील. वरिष्ठांच्या मदतीने त्यावरती तुम्ही मात कराल. मालमत्ते संबंधित काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घ्याल. तुम्हाला चांगली बातमी आज ऐकायला मिळेल. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला आज मुलांच्या भविष्याची चिंता सतावेल. कुटुंबातील सहकाऱ्यांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. तुम्ही आज तुमच्या बायकोसोबत डिनर डेटवर जाल. तुमचं वैवाहिक जीवन आज सुखी राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची आवडती हरवलेली वस्तू तुम्हाला पुन्हा परत मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कुटुंबातील सदस्यांना दिलेलं वचन तुम्ही पूर्ण कराल. कोणत्याही शुभ कार्यक्रमाची तुमच्या घरामध्ये चर्चा होऊ शकते. तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील. पालकांसोबत बाहेर जाण्याची तुम्ही योजना बनवाल. तुम्ही इतरांच्या मदतीसाठी काही पैसे देखील खर्च कराल आणि त्याचा तुम्हाला फायदा देखील होईल. मालमत्तेसंबंधीचे काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घ्याल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये तुम्हाला अडचणी येतील. तुम्हाला काही अडथळ्यांना देखील सामोरं जावं लागेल. वरिष्ठांचा तुम्ही सल्ला घ्या. तुम्हाला अनुभवी व्यक्तीचा सल्ला आज घ्यावा लागेल. कुटुंबातील मुलांना भविष्याची चिंता सतावेल. तुमचे नातेसंबंध तुमच्या प्रेयसीशी सुधारतील. महत्त्वाच्या ठिकाणी आज तुमचा प्रवास होईल. तुम्ही इतरांच्या मदतीसाठी काही पैसे खर्च कराल. तुमच्या घरामध्ये आज तुमच्या लग्नाची चर्चा होऊ शकते. तुम्ही आज तुमच्या प्रियकरासोबत किंवा प्रेयसीसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कौटुंबिक मालमत्तेबाबत वादविवाद जर असतील तर ते संपुष्टामध्ये येतील. तुम्हाला आज तुमची संपत्ती मिळू शकेल. विद्यार्थ्यांना मात्र कठोर परिश्रम करावे लागतील. मनामध्ये येणाऱ्या नकारात्मक ऊर्जांना तुम्ही दूर करा. तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ होऊ शकतो. आज तुमच्या व्यवसायामध्ये काही अडचणी तुम्हाला येतील, परंतु तुम्हाला त्या अडथळ्यांना धैर्यानं सामोरं जावं लागेल. तुम्ही आज व्यवसायामध्ये कोणतंही काम करताना किंवा कुठलाही निर्णय घेताना तुमच्या भावाचा सल्ला अवश्य घ्या. कुटुंबातील मुलांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुठलीही कामं अति उत्साहाने कराल. तुम्हाला आज मान सन्मान मिळेल. तुम्हाला आज तुमच्या कामाचे चांगले परिणाम देखील पाहायला मिळतील. तुमची चिंता आज काही प्रमाणामध्ये कमी होईल. काही समस्यांना तुम्ही सामोरं जाल. व्यवसायामध्ये बदल करण्याचा विचार तुम्ही कराल. नात्यामध्ये तुमच्या समस्या येऊ शकतात, त्यामुळे थोडं सावध राहा. तुम्हाला आज तुमच्या हक्काची संपत्ती मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास
तूळरास. श्री गणेशजी सांगतात की आज प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांना त्यांच्या नात्यामध्ये तडजोड करावी लागेल. फायदे तोटे तुम्हाला लक्षामध्ये घ्यावे लागतील. घरामध्ये तुम्हाला आज नवीन ऊर्जा पाहायला मिळेल. जोडीदारासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाल. तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या पार्टनरशी तुमचे वाद होऊ शकतात. आज तुम्ही तुमचं काम हे उत्साहानं कराल. आज तुमची थोडी चिंता मात्र वाढू शकते. व्यवसायामध्ये बदल करण्याचा तुम्ही आज विचार कराल. तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्यांना तुम्ही सामोरं जाऊ शकता. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या ऑफिसचं वातावरण हे चांगलं राहील. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी तुमची भेट होईल. एखाद्या रोमॅन्टिक व्यक्तीशी देखील तुमची भेट होऊ शकते. वडिलांच्या आरोग्याबाबत मात्र तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहाल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करायचा जर तुम्ही ठरवलं असेल तर तुम्हाला घरच्यांचा आणि जोडीदाराचा पाठिंबा नक्कीच मिळेल. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक नवीन ऊर्जा आज पाहायला मिळेल. तुम्ही जोडीदारासोबत बाहेर डिनर डेटवर जाऊ शकता. त्यामुळे जोडीदार तुमच्यावरती प्रचंड खुश राहील. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांना आज चांगले अनुभव येतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं पूजन करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज पैशांशी संबंधित समस्या तुम्हाला येतील. नोकरीच्या दिशेनं काम करणाऱ्या लोकांना अपयशाचा सामना मात्र करावा लागेल. सरकारी नोकऱ्यांना संबंधित जी काही लोकांची पदोन्नती रखडलेली असेल तर ती होईल. मित्रांसाठी तुम्हाला पैशांची व्यवस्था करावी लागेल. परंतु ते पैसे मात्र तुम्हाला पुन्हा परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. तुमच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं एक गिफ्ट मिळेल. त्यामुळे तुम्ही चांगले खुश व्हाल. तुमच्या सासरच्या मंडळींकडनं आज तुम्हाला आर्थिक लाभाचा दिवस आहे. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील आणि तुमचा विवाह देखील पक्का होऊ शकतो. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. तुम्हाला शत्रूंपासून सावध राहावं लागेल. अधिकाऱ्यांसोबत तुमची चर्चा होईल. कौटुंबिक जीवनामध्ये तुम्ही वेळ घालवाल. ऑफिसमध्ये काही खास काम तुम्हाला सोपवलं जाईल. त्यामुळे तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहाल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यवसायासाठी काही कामं तुम्ही कराल. परंतु ती पूर्ण होतील की नाही याची चिंता मात्र तुम्हाला सतावत राहील. मनामध्ये सकारात्मक विचार ठेवून तुम्ही हे काम करा. नातेवाईकांसाठी पैशांची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल. राजकीय घडामोडी वाढतील. आरोग्याबाबत तुम्हाला जागरूक राहावं लागेल. तुम्हाला आज कष्ट घ्यावे लागतील. शत्रूंपासून सावध राहावं लागेल. कौटुंबिक जीवनामध्ये तुम्ही वेळ घालवाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज काळ्या कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणाशीही जर तुम्ही व्यवहार करत असाल तर काळजीपूर्वक करा, अन्यथा तुमची डोकेदुखी वाढू शकते. तुमच्या वाढत्या खर्चावरती तुम्हाला नियंत्रण हे ठेवावं लागेल. तुमची आर्थिक परिस्थिती त्यामुळे अस्थिर होऊ शकते. आज कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे टाळावं. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस हा चांगला राहील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाला तेल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.